नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो कधी ना कधी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतो. चांगली वेळ येण्याआधी देव काही खास संकेत देतो. ते कोणते? कधीकधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या आपण वाईट काळ समजतो, पण नंतर लक्षात येतं की तेच तर आपल्याला मोठ्या बदलासाठी तयार करत होतं. देव कधीच अचानक चांगली वेळ देत नाही. आधी तो संकेत देतो, परीक्षा घेतो आणि मग तुम्हाला त्या योग्य ठिकाणी पोचवतो. आज आपण असे 8 देवांचे संकेत जाणून घेणार आहोत, जे दिसायला साधे आहेत पण आयुष्य बदलवणारे आहेत. संकेत क्रमांक 1. तुमच्या जीवनात अचानक शांतता येणे. कधी असं जाणवतं का की बरीच गडबड झाल्यानंतर जीवनात अचानक शांत होतं? जिथे आधी ताण, गोंधळ, समस्या आणि अचानक शांतता. ही शांतता रिकामी जागा नाही, ही देवाची तयारी असते. देव म्हणतो, आता मी तुला पुढच्या पायरीवरती नेणार आहे, म्हणून आधी मन स्थिर होऊ दे. ही शांतता म्हणजे एक प्रकारचा रिसेट. याला कधीच इग्नोर करू नका, कारण शांतता हा पहिला संकेत आहे की पुढे काहीतरी मोठं तुमची वाट पाहत आहे. संकेत क्रमांक 2. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जाणे. हो, हे दुःखदायक आहे, पण बऱ्याचदा देव लोकांना काढून टाकतो ज्यांची साथ पुढच्या पातळीवर तुमच्यासोबत चालणार नाही. कधी मित्र दूर जातात, कधी नाती तुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. आपण घाबरतो, पण कधीकधी देव म्हणतो, हे लोक तुझ्या भविष्यासाठी नाहीत. देव कधीच तुमच्याकडनं काही काढून घेत नाही जोपर्यंत त्याला त्यापेक्षा चांगलं द्यायचं नसतं. संकेत क्रमांक 3. अपयशातून अचानक शिकवण मिळणं. कधीकधी गोष्टी प्लॅनप्रमाणे होत नाहीत. 5 वेळा प्रयत्न केले, अपयश, तोटा, निराशा. पण या अपयशांमध्ये देव म्हणतो, मी तुला मजबूत करतोय. ज्यांना मोठी जबाबदारी द्यायची असते त्यांना आधी मोठे धडे दिले जातात. अपयश हे संकेत आहे की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. संकेत क्रमांक 4. तुमच्या आतून येणारा बदलाचा आवाज. कधीकधी असं जाणवतं की मला काहीतरी बदलायचंय. मी या जागेसाठी बनलो नाही. माझं आयुष्य काहीतरी वेगळं मागतंय. हा बाहेरचा नाही, हा देवाचा आवाज असतो. देव तुमच्या मनात नवीन इच्छा ठेवतो, कारण तुम्ही त्या दिशेनं चालायला तयार आहात. जर तुमच्या मनात नवी हाक येत असेल तर समजा चांगली वेळ तुमची वाट पाहते आहे. संकेत क्रमांक 5. अचानक नवी संधी दिसायला लागणे. जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक नवीन लोक भेटू लागतात, नवीन कल्पना सुचायला लागतात, नवीन मार्ग उघडायला लागतात, हे कधीच योगायोगानं होत नाही. ही देवाची टायमिंग असते. देव नेहमी योग्य वेळी दार उघडतो. कधीकधी छोटी संधीही पुढे जाऊन आयुष्य पालटते. संकेत क्रमांक 6. मनात अचानक कृतज्ञता वाढणं. ज्याच्याकडे नाही त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे आहे त्याबद्दल मन कृतज्ञ होत असेल तर समजून घ्या, देव तुमचं मन योग्य उंचीवरती नेतोय. चांगली वेळ येण्याआधी मन शुद्ध करणं हा देवाचा मार्ग आहे. कृतज्ञता म्हणजे तुम्ही प्रिपेड आहात. संकेत क्रमांक 7. समस्या असूनही मनात आशा टिकून राहणं. कधी परिस्थिती वाईट असते, पण मनातून एक छोटीशी आशा मरत नाही. ही आशा तुम्ही बनवत नाही, ही देवाने ठेवलेली लाईट असते. देव कधीच आशा तुटू देत नाही जेव्हा तुमची चांगली वेळ अगदी जवळ असते. संकेत क्रमांक 8. तुम्हाला अचानक योग्य लोकांची मदत मिळणे. जीवनात कधीकधी असे लोक येतात ज्यांनी काहीच कारण नसताना तुमची मदत केली, तुमचा हात धरला, तुम्हाला पुढे ढकललं. हे लोक नशीब नसतात, हे देवाचे मेसेंजर्स असतात. देव कधीच तुम्हाला पुढे ढकलताना एकटं ठेवत नाही. मित्रांनो, चांगली वेळ ही वादळानंतर येणाऱ्या शांत सूर्यकिरणांसारखी असते. देव संकेत देतो,
पण ते ओळखणं आपल्या हातात आहे. जर तुमच्या आयुष्यात शांतता आली असेल, लोक दूर गेले असतील, अपयश आले असेल, आतून बदलाचा आवाज येत असेल, तर घाबरू नका. ही तुमच्या चांगल्या वेळेची चाहूल आहे. देव नेहमी उशीर करतोय असं वाटतं, पण तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी देण्यासाठी तोच वेळ परफेक्ट असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या चांगल्या दिवसासाठी विश्वास ठेवा. देव जवळच आहे. देव कुठेही गेलेला नाही. श्री स्वामी समर्थ.